असं लाईफ मध्ये काही पहिल्यांदा असा अवॉर्ड भेटतोय कोणता. तुम्ही जर देवमाणूस सिरियल बघत असाल झी मराठीवर तर त्यामध्ये साकेत आहे. सो साकेत आमचा खूप चांगला मित्र आहे. तर बघा तो इकडे व्हिडिओ कॉलवर साकेतचे हाय. आणि गाईस तुम्हाला माहिती का फक्त आम्ही दोघी इन्फ्लुएन्सर नाही तिथे असे भरपूर इन्फ्लुएन्सर्स असतील. कारण आम्ही आता टोल न देण्याच्या मनस्थितीमध्ये आहोत. कट झाला असं कसं काय नाही झालं भाऊ उघडा ए तर मागे सुटला मी याच्यावर आहे ना कागद ठेवून दिला पण काय माहिती त्यांनी स्कॅन कसं काय केलं आणि पैसे कटले. 2022 मध्ये ब्लॉगिंगची सुरुवात मित्राने केली आपल्या आणि मित्रामध्ये लोकांचा गाईस ही ट्रॉफी भेटलेली आहे ज्याच्यावर माझं नाव आहे. गणपती बाप्पा राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व. होप्स तुम्ही सर्व छान असतील. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस आज आहे 25 मार्च आणि तुम्ही माझा नंदग्रामचा ब्लॉग बघितला असेल ना, तर त्यामध्ये मी तिकडे गेला होता प्रमोशनसाठी. तर ॲक्च्युली आज आहे त्याचं अवॉर्ड फंक्शन शो. तर आज आम्हाला परत जायचं तिथे. आता वाजलेले दुपारचे 2:15 आणि आता आम्ही निघताय 3 वाजता तर सुरू होणार आहे, म्हणजे थोडं लेट होतंच. मी आहे, चेतन दादा आहे आणि आम्ही आता जात आहे भुसावळला परत. असं लाईफमध्ये काही पहिल्यांदा असा अवॉर्ड भेटतोय कोणता, कोणी बोलवलंय आणि तिथे जायचंय. सो छान वाटतंय गाईस. आणि आता निघतो बाई. ऊन पण खूप आहे. बरं की आम्ही कार घेऊन जात आहे. तर हा आला होता चेतन दादा आणि हा आल्यानंतर कोणाला पण व्हिडिओ कॉल करत, कोणाला पण नाही म्हणजे व्हिडिओ कॉल करतच राहतो. सांग त्यांना कोण आहे तू सांग. हा तुम्ही जर देवमाणूस सिरियल बघत असाल झी मराठीवर तर त्यामध्ये साकेत आहे. सो साकेत आमचा खूप चांगला मित्र आहे. तर बघा तो इकडे व्हिडिओ कॉलवर. साकेतचे हाय आमच्या सगळ्या युट्यूबर्सच्या आमच्या फॉलोअरला. काय सो काय काय हा हा माझ्या रील मध्ये असतो. हा ब्लॉगर आहे, याचे पण चांगले फॉलोअर्स आहे. तिकडे कोण एवढं लाऊड हसलं. तीच असते ना ती. बघू बघू काम करते. त्याची मम्मी आहे, तिची मम्मी आहे. अरे आमची खूप मोठी टीम आहे हा इकडे. सिरियल मध्ये अदमारे हालत मध्ये आणि आता कसा खातोय तू. सिरियल मध्ये मराल टेकलाय म्हणे, इथं कसं काय खातोय बा. एक चमचा खातो फक्त तिकडे. अहो द्या हा व्हिडिओ युट्यूबला जाणार आहे. अवतार चांगला करून घे. काय आता आम्ही निघताय जायला भुसावळला. चुकचुक चुकचुक वाली कार निघायचं. आमची चाबीवाली कार आहे. अरे अरे हा तिला एवढी इच्छा होते ना यायची पण तिला घेऊन जाऊ नाही शकत गाईज आम्ही बिचारी. अरे अरे मम्मी तू मुद्दाम ती इकडे येऊन जाईल आता. चेरी पकड तिला घरात ठेव तिला घरात. अरे बिचारीला यायचं पण घेऊन जाऊ नाही शकत. कोण सांभाळेल गाईज तिथे जाऊन. मम्मी तर येत नाही. मम्मी असते तर मम्मीने सांभाळलं असतं. आणि बस आता आम्ही निघतो जायला. कुठे जात आहे गाईस भुसावळ. आता आम्ही निघालेले भुसावळ जाण्यासाठी आणि पोहोचू आता 2 तासात. पण आपण कुठे चाललोय ते त्यांना सांगितलेलं आहे का तू. नंदग्रामला. पण नंदग्रामला का चाललोय आपण ते माहिती आहे आम्हाला. गाईज आम्ही नंदग्राम गोदामला यासाठी चाललोय कारण रेडिओ सिटी 91.1चा आज अवॉर्ड शो आहे ज्यामध्ये मला आणि आर्यन आम्हाला दोघांना रेडिओ सिटीचा अवॉर्ड मिळाला आहे. तर रिसीव्ह करण्यासाठी आम्ही चाललोय. सो हे सगळं तुमचं प्रेम आहे आणि तुमच्या प्रेमामुळे या सगळ्या गोष्टी आम्हाला मिळत आहेत. तर असंच प्रेम देत राहा. फॉलो करा इंस्टाग्रामला जाऊन आणि याच्या युट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. आणि गाईस तुम्हाला माहिती का फक्त आम्ही दोघी इन्फ्लुएन्सर नाही तिथे असे भरपूर इन्फ्लुएन्सर्स असतील तिथे. हो आपल्या खानदेश मधले. सो त्यांना पण भेटू. तर ते आता तिथं गेल्यानंतर सगळं माहित पडेल की कोण कोण आलेलं आहे तेच. गाईस आम्ही केव्हांचे नाही ते टोलवर उभे तर पुढे जातच नाही. आता आम्ही फ्रीचा टोल घेऊ. बघा मागे पोलीसची गाडी आहे. आपला हा म्हणजे अशीच गाडी आमच्या सारखी त्याने पोलीस लिहिलेलं आहे. केव्हांचे गाईस आम्ही थांबलेले. आमची साईडवाली लाईन पुढे निघते पण आता काय होतं ते बघूया. कारण आम्ही आता टोल न देण्याच्या मनस्थितीमध्ये आहोत कारण ऑलरेडी एवढा उशीर झालेला आहे. यांचा टेक्निकल इश्यूमुळे वेळ तर होतोच आहे. आता आम्हाला तुम्हाला माहिती जसं की अवॉर्डला जायचं आहे 3 वाजेची वेळ ऑलरेडी इथं वेळ झालेला आहे. आणि बघ बाजूला ॲम्ब्युलन्स पण आहे. आणि आमच्या बाजूला ॲम्ब्युलन्स पण सायरन मारते.
आणि त्या गाड्या तिकडनं पास होत आहे कारण इथल्या लोकल गाड्या आहे, आमची पण इथली लोकलच कार आहे. हे ठेवून देऊ आपण याच्या असं बाहेरून हे ठेवून देऊ एकदम बघू काय आहे. तरी होऊन जात का हो काय नाही का काय अरे ना आपल्या मागे बी गाडी येऊन गेली का गाडी आली. पोलिसाची. त्यांना जाऊ दे, सांग आलो एक काम नको. कर तिकडून घे म्हणून तिकडून घे सांगतो. नाही 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 हा. थांब 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 थांब. घे याच्यात पाय. हिच्यात पायवा तू सांगणार नाही तो म्हणेल हिच्यात बघ कट झाला आर्यन. असं कसं काय हो? ते- नाही झाला ओ भाऊ उघडा. फोन माझा शूट कर. मागे कर मोबाईल. ए तो मागे सुटला. सुटू दे ना काय उपटून गेला नाही घेतला ना. मागे सुटला आता. तर गाईस आता आम्ही टोल नाक्यावर होते बरं तर तिकडे ना हा व्हिडिओ काढत होता आर्यन की ते टोल भरायचं नसतं ना मे बी काही 10 सेकंडच्या वरती जर आपल्याला थांबावं लागलं तिथे तर टोल नसतो भरायचा मे बी असं दादाने आता गुगलवर वाचलं तर आम्ही टोल भरत नाही होते. मी काय केलं मी याच्यावर आहे ना कागद ठेवून दिला पण काय माहित त्यांनी स्कॅन कसं काय केलं आणि पैसे कटले. तर मग हा व्हिडिओ काढत होता तर तो तिकडे एक जण उभा होता तर तो आहे ना डायरेक्ट बोलला की हा व्हिडिओ काढून घे रे माझा पण फोटो घे तर डायरेक्ट मारायला मारायला अंगावर आला तो. सो आता आपण त्यांना व्हायरल करू. अच्छा, मागे सुटला आता. भुसावळचा टोल नाका आहे हा. भुसावळचा जळगावकर लक्षात ठेवा भुसावळचा टोल नाका आहे. जास्त वेळ थांबले होते आणि म्हणून त्यांनी हे केलंय. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा. यांचा मंगरेबो करू आपण लवकरच आणि बघू कोणाकडे याचा कंत्राट आहे. सो गाईस आता आम्ही फायनली पोहोचलेले नंदग्रामला आणि आता मध्ये जाऊ. भाई आज एवढं कडक ऊन लागतं ना गाईस. बरं मी सनस्क्रीम लावून आलेला आहे. चला त्या दिवशी पण आले होते आज पण आलेले. जाऊयात मध्ये जाऊया मध्ये. कसं भैया बढिया बढिया नाही है ना आ गए लोग. गाईस किती मस्त जागा आहे ही बघा. चला जाऊ मध्ये आता. किती महिने झाले. प्रोग्राम इथे सुरू झालेला आहे. मी बस 3 months. चेतन दादा ओके आहे. और किस इकडे लाइफ का समोर कंटेंट स्क्रीन तुम्हारे आहे. इंस्टाग्राम के अकाउंट पे रहता बाकी है. मैं क्रिएटर्स डेली आलेले आहेत. ब्लॉगिंग करती हूँ और फूड के कुछ वीडियोस. हाँ. सगळे ऍक्च्युली तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आणि सगळ्यात सुरुवातीला आपल्या मान्यवरांना मी मंचावरती आमंत्रित करतो. कृपया मंचावरती यायचं आहे. येस आर्यन प्लीज कम ऑन स्टेज. 2022 मध्ये जा पुढे. ब्लॉगिंगची सुरुवात मित्राने केली आपल्या आणि मनामध्ये लोकांचा आनंद निर्माण करायला सुरुवात केली. आई बाबांसोबत बनवलेले मजेशीर व्हिडिओ हृदयस्पर्शी रील्स आहेत तर प्रेक्षकांच्या मनाला भिडतात. ही त्यांची गणपत स्पेशलिटी आहे. इंस्टाग्रामवरती 21,000 पेक्षा जास्ती फॉलोअर्स आहेत. युट्यूबवरती 13,000 पेक्षा जास्ती सबस्क्रायबर आहेत. रेडिओ सिटी जळगाव डिजिटल सुपरस्टार 2026 अवॉर्ड देऊन आपण आपल्या मित्राला सन्मानित केलेला आहे. आता हेच की जेंट्स काय भेटला ना भेटला. चला 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 हे गाईस ladies भेटलंय gents, हे आर्यनला. बघा, आमच्याकडे लेडीजची संख्या दुसरं नाव माझं दिसते चालू. अजून. गाईस ही ट्रॉफी भेटलेली आहे एक ज्याच्यावर माझं नाव आहे. लेडीला द्यायचं का जेंट्सला द्यायचा. हे एक भेटलेलं आहे ट्रॉफी. त्यानंतर हे सर्टिफिकेट भेटलेलं आहे. लेडीज म्हणतात. स्टार्ट 1 एकाला हिंदी मधून म्हणायचं एकाला इंग्लिश मधून म्हणायचंय. जो आधी इंग्लिश मधून म्हणेल त्याला नंतर हिंदी मध्ये म्हणायचं आणि ज्याने आधी हिंदी मध्ये बोललं त्याने नंतर इंग्लिश मध्ये बोलायचंय. ओके 1 2 3 स्टार्ट. 1 2 4 1 ते 8 पर्यंत बनायचं ना आपल्याला. तुम्ही इकडे या. तुम्ही इकडे या. तुम्ही इकडे या. ड्रामॅटिक्स आपण पार्टिसिपेट केलेलं होतं. टीव्ही सिनेमा डिजिटल प्लॅटफॉर्मवरती त्यांनी यश मिळवलं आहे. त्यानंतर मंगरे भो या खास स्टाईलनं खानदेशी संस्कृतीची ओळख त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवलेली आहे. स्माइल. स्टार्ट. 3 cheers for Radio City and Jalgaon, Instagram, YouTube, सगळे फेसबुक क्रिएटर्स. हिप 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 अरे हिप हिप. गणपती बाप्पा मंगल मूर्ती.
तर गाईस फायनली इथे ना आता आपला शो म्हणजे प्रोग्राम संपलेला आहे. आम्हाला आमचे अवॉर्ड्स भेटलेले आणि फोटोज वगैरे काढलेले. आता आम्ही मस्त छान आणि आता बघू बाहेर थांबू बोलू वगैरे सगळ्यांसोबत थोडं, मग घरी जाऊ पण. ओके, सगळे जण ना इथे बॅनरच्या समोर फोटो काढताय. थँक्यू. यांना जात पण काय रे, आपण नाही काढते आपले फोटोज काढायचे तुला, मग काढून आपण दोघी सोबत. तर काय फायनली आता आम्ही निघताय घरी जाण्यासाठी. सो मोस्टली जण निघालेच जायला, तर आम्ही पण निघतोच आहे. तिथे थांबून आता काय परत पाण्यात खेळणार नाही आम्ही, नंतर खेळू कधीतरी. येऊ परत, भेटलेले ना आम्हाला 8 पास दोघांचे मिळून. आता मी घरी आलो होतो एकदम थकून वगैरे, आणि ना आता बघा आता मी लक्ष दिलं की ट्रॉफीवर माझं नाव चुकीचं टाकलेलं आहे भाई. हे बघा, एक वरती आर्यन चांगलं टाकलं आणि खाली बघा आर्य भावसार, आणि त्याच्यावर पण आर्य भावसार टाकून दिलेलं आहे. हे बघा, मी एकदम त्यांना करेक्ट नाव लिहून दिलेलं होतं, पण त्यांनी शेवटी एन लिहायचं विसरूनच गेले. मम्मी तुझ्यासाठी बघ मी काय आणलेलं आहे आज. आम्ही आलेले आता परत घरी आणि थकलोय भाई आज. चला गाईस, मी त्या ब्लॉगला एंड करतो. कार चालवून बाईक गाईस खरंच म्हणजे थकून जाता, उन्हाचं तर खरंच थकता. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. लव्ह यू ऑल, बाय.